नमस्कार, मी भाऊसाहेब कटके गुरुजी आज अध्यात्म विज्ञान परंपरा या चॅनलमध्ये आपलं स्वागत करत आहे। प्रेक्षक हो, आज आपल्याकडे एक खास पाहुणी येणार आहे। त्या पाहुणीचं नाव आहे सुलेखा तळवळकर ताई। ह्या सुलेखा तळवळकर ताई कोण आहेत तर ज्येष्ठ अभिनेत्री, दिग्दर्शिका, निर्मात्या म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कैलासवासी स्मिता तळवळकर यांच्या त्या सुनबाई आहेत। आज आपल्या मठाला भेट देण्यासाठी एवढ्या मोठ्या अभिनेत्रीची सुनबाई येणार आहे। चला तर आपण त्यांच्याशी संवाद साधूया। प्रेक्षक हो, मगाशी मी सांगितल्याप्रमाणे आपल्याकडे सुलेखाताई आलेल्या आहेत। नमस्कार सुलेखाताई। नमस्कार गुरुजी। आज कसं वाटतंय तुम्हाला स्वामींच्या मठामध्ये येऊन? खूपच बरं वाटतंय खरंच। म्हणजे गेल्या वेळेला आपण जेव्हा भेटलो होतो तेव्हा खूप बोललो होतो मठाबद्दल आणि स्वामींच्या मठात यायची उत्सुकता मला बरीच वर्ष आहे। याआधी माझे आई वडील इथे येऊन गेलेत, तुम्हाला भेटून गेलेत, खूप छान प्रसन्न वाटलं त्यांना सुद्धा। आणि मला खरंच असं वाटतं की मी खूप भाग्यवान आहे, आज मला सुद्धा इथे यायचा योग आला। आज मी तुमच्या बरोबर भरपूर गप्पा मारणार आहे। माझ्याकडे ना बरेच प्रश्न आहेत मनात, कारण तुमचं युट्यूब चॅनल मी बघतेच आणि त्यात तुम्ही खूप छान बोलता, तुम्ही लोकांना छान मार्गदर्शन देता, त्यांचं मनोबल वाढवता। सो बेसिकली अध्यात्म, विज्ञान, परंपरा याबद्दल मला खूप उत्सुकता आहे। अध्यात्म, विज्ञान, परंपरा या विषयावर गुरुजींनी खूप पुस्तके लिहिली आहेत आणि मला सुद्धा या विषयावर काही प्रश्न पडलेत आणि आय एम व्हेरी शुअर तुमच्या मनात सुद्धा हे सगळे प्रश्न असणारच। गुरुजींना खूप प्रश्न विचारायचे आहेत। मला असं वाटतं की तुमच्या सुद्धा मनात हे सगळे प्रश्न नक्कीच येत असतील कधी ना कधी। सो आपण गुरुजींशी आज खूप गप्पा मारूया। पहिला प्रश्न माझा असा आहे गुरुजी, तुम्ही जेव्हा पूजा अर्चा करता किंवा ध्यान साधना करता तेव्हा भगवी वस्त्र परिधान करता, पण जेव्हा लोकांच्या संपर्कात असता तेव्हा वेगळ्या रंगाचे कपडे घालता, या मागचं रहस्य काय आहे? ताई असं आहे, पतंजलीच्या अष्टांग योगानुसार ध्यान, धारणा आणि समाधी हे 3 शेवटचे जे भाग आहेत, तर ध्यान लावण्यासाठी किंवा साधनेसाठी किंवा एक विशिष्ट प्रकारची धारणा निर्माण होण्यासाठी आपल्याला कंटिन्युअसली भगवा रंग फार मदत करत असतो। जर सपोज दॅट आपल्याला ध्यान लागत नाही किंवा कॉन्सन्ट्रेशन होत नाही, तर आपण वैज्ञानिक दृष्टिकोनातून जर एखाद्या भगव्या रंगावरती जर आपण सतत कॉन्सन्ट्रेशन एकसारखं करत राहिलो तर आपल्या मनातले विचार सुद्धा शून्य होत जातात। एवढ्या त्या रंगाचा इफेक्ट आहे, म्हणून तो रंग अतिशय महत्वाचा असतो आणि ध्यान धारणेसाठी तर अतिशय महत्वाचा आहेच। हा माझा वैयक्तिक छंद आहे, मला ते आवडतं की भगव्या रंगामध्ये मी साधना करावी, स्वामींना शरण जावं। आणि विशेष म्हणजे माझं एक वैयक्तिक असं ठरलेलं आहे की स्वामींशी एक कॉन्ट्रॅक्ट झालेलं आहे असं समजा की यापुढे येणाऱ्या 5 वर्षानंतर कदाचित मी त्याच अवस्थेत असेल, परंतु आता मात्र लोकांसमोर मला जाताना कॉमन एक व्यक्ती म्हणून जावं लागतं। त्याशिवाय मला वैज्ञानिक दृष्टिकोनातून जर समजून सांगायचं असेल तर अशाच पोशाखामध्ये मला समजून सांगावं लागेल। अन्यथा भगवी वस्त्र नेसलेला आहे आणि काय हा सायन्स समजून सांगतोय, हा जरा थोडासा कन्फ्युजिंग मॅटर वाटतो। त्यामुळे भगवी वस्त्र ध्यानधारणा आणि साधनेसाठी वापरतो आणि जेव्हा समाजामध्ये मी वावरतो तेव्हा मी असे साधीच कपडे घालतो आणि ह्याच्यामुळे आमच्या बरोबरच कनेक्ट सुद्धा वाढतं, कनेक्टिव्हिटी वाढते। आणि मला असं एक स्पेशल कोणी आहे असं म्हणणं आवडत नाही, पण तुम्ही आहातच स्पेशल गुरुजी, तसं नाही आहे। स्वामींची कृपा आहे, स्वामींच्या चरणी मी लीन झालेलो असल्यामुळे मी स्वामींशी कनेक्ट आहे। परंतु जेव्हा समाजामध्ये वावरतो तेव्हा मी सामाजिक दृष्टिकोनातून एक साधारण व्यक्ती आहे, एक भाऊ आहे, कोणाचा तरी काका आहे, कोणाचा तरी मामा आहे, अशाच पद्धतीने मी वावरतो। काही जपानीज सायंटिस्टने काही प्रयोग केले, सेम आजार झालेल्या एका 25 आजाऱ्यांना किंवा 25 पेशंटना वेगळ्या ठिकाणी ठेवलं आणि दुसऱ्या 25 पेशंटला वेगळ्या ठिकाणी ठेवलं। जे पहिले 25 पेशंट होते त्यांना भगव्या रंगाचे कपडे वापरायला दिले, भगव्या रंगाचं बेडशीट, भगव्या रंगाचा सगळा कलर, आणि त्या रंगामुळे ते अगदी 4 ते 5 दिवसामध्ये रिकव्हर झाले आजारातून। आणि जे
नॉर्मल आपल्या बेडमध्ये होते त्यांना मात्र 10 ते 15 दिवस लागले. तर हे रिसर्चिंग आहे, त्यामुळे भगव्या रंगाचं एक महत्व फार वेगळंच आहे. तर ध्यान धारणेसाठी तर फारच उत्कृष्ट ध्यान धारणेसाठी भगव्या रंगाचा उपयोग केला जातो. म्हणून आपल्याकडे परंपरागत चालत आलेल्या रीतिरिवाजानुसार आतापर्यंतचे साधू संत केवळ आणि केवळ भगव्या रंगच वापरायचे. किती छान आणि सोप्या भाषेत सांगितलं ना गुरुजींनी. मला आणखीन एक प्रश्न पडलाय गुरुजी, तुमच्या अभ्यासानुसार मानवता धर्म म्हणजे नेमकं काय? छान प्रश्न विचारलात ताई. आम्ही 2006 साली मानवता धर्माची स्थापना केली होती. बर. आणि नुसती स्थापना नव्हती केली, तर त्या अनुषंगाने आम्ही काही सिस्टम बनवली होती. अच्छा. ते सिस्टम मला थोडेसे तुम्हाला सांगावे लागेल. मानवता धर्मासाठी मात्र अख्खं मला आता पूर्वीपासून सांगावं लागेल. ताई समजून घ्यावं लागेल. बिग बँग थेअरी आहे ती आपल्याला पूर्णपणे समजून घ्यावी लागेल. ह्या विश्वामध्ये, ह्या संपूर्ण विश्वामध्ये एक मोठा गोळा फिरत होता. तो फिरता फिरता फुटला, त्याचे छोटे छोटे तुकडे झाले. बर. त्याला ग्रह नक्षत्र तारे अशी नावं दिली गेली. त्यापैकी एक पृथ्वी ग्रह निवडला. पृथ्वी ग्रहावरती सुरुवातीला आग होती. आग विझवण्यासाठी 71% पाणी ओतावं लागलं. मग पृथ्वी शांत झाली, मग सृष्टी निर्माण झाली, मग दृष्टी निर्माण झाली, आणि मग डोळे नावाचं एक इक्विपमेंट तयार झालं. मग हे डोळे नावाचं जे इक्विपमेंट आहे हे बसवायचं कुठे, म्हणून एकपेशीय प्राणी बनवला गेला, त्याचं नाव अमिबा. कधी आपण शाळेमध्ये ऐकलं असेल अमिबा, एकपेशीय प्राणी. शिकलोय ना सगळे. एकपेशीय प्राणी बनवला गेला. मग बहुपेशीय प्राणी, मग अनंतपेशीय प्राणी, असं करत 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 माकड, गोरिला माकड, त्याच्यानंतर आदिमानव, मग मानव, आणि मग प्रगत मानव या पृथ्वीवरती तयार झाला, जो आपला पूर्वज होता. मग आता ताई तुम्हीच मला सांगा, जो आपला पूर्वज होता, जो पृथ्वीवरती प्रगत मानव निर्माण झाला, त्याची जात कोणती, त्याचा धर्म कोणता आणि त्याचा देव कोणता? कठीण आहे नाही सांगायला. आता तेच मी तुम्हाला सांगतो. म्हणजे याचा अर्थ पूर्वी जात धर्म वगैरे असं काहीच नव्हतं. सुरुवातीला काहीच नव्हतं. पृथ्वीवरती जो पहिला मानव निर्माण झाला तो काहीच नव्हता. म्हणजे काय होतं की एखादा आपण कॉम्प्युटर बाजारातून विकत आणतो आणि आपल्याला त्या कॉम्प्युटर कडून जर एखादं काम करून घ्यायचं असेल एखाद्या विशिष्ट प्रकारचं, तर आपल्याला त्याच्यामध्ये आधी सॉफ्टवेअर टाकावे लागतात. बरोबर. ज्या प्रकारचं काम करून घ्यायचंय त्या प्रकारचं आधी सॉफ्टवेअर टाकावा लागतो आणि मग तो कॉम्प्युटर काम करतो. अशाच प्रकारचे सॉफ्टवेअर आपला जो पूर्वज होता त्याच्या मेंदूमध्ये ऑटोमॅटिकली डेव्हलप होत गेले. आणि ते डेव्हलप होत गेलेले सॉफ्टवेअर म्हणजे काय, तर त्याला एक प्रकारचं ज्ञान निर्माण होत गेलं. तर कोणतं ज्ञान निर्माण होत गेलं, तर पहिलं ज्ञान होतं, त्याच्या लक्षात असं आलं की ह्या पृथ्वीवरती फक्त 3च घटना घडतायत. कोणत्या 3 घटना, तर जन्म होतोय, कसं तरी जगतोय आणि मरतोय. चौथं काय घडतंय तुम्ही सांगा मला, चौथं काय घडतंय तुमच्या आयडियानुसार? एक जन्म होतोय, जगतोय, मरतोय. चौथं काय घडतंय सांगा, काय सांगता येईल का? काय नाही, काहीच घडत नाही चौथं. तुम्ही म्हणाल जे प्रॉपर्टी विपर्टी हे सगळं इथंच सोडून जातोय, त्यामुळे ते चौथं काहीही घडत नाही. बरोबर. तुम्ही म्हणाल आपण मुलांना जन्म देतोय, पण त्याची प्रोसिजर आहे ना, तो जन्म झाला, पुन्हा तो जगणार आहे, पुन्हा तो मरणार आहे. बरोबर. म्हणजे पृथ्वीवरती फक्त 3च घटना सातत्याने घडतायत. जन्म होतोय, कसं तरी जगतोय आणि मरतोय. या 3 सुपर नॅचरल पॉवर आहेत. ह्या सुपर नॅचरल पॉवरला आपण नावं देऊया. काय नावं देऊया? निर्माण करणे, सांभाळून ठेवणे आणि नष्ट करणे. मग निर्माण करणे, सांभाळून ठेवणे आणि नष्ट करणे यालाच इंग्लिश मध्ये म्हणतात जनरेटर, ऑपरेटर अँड डिस्ट्रॉयड. GOD, गॉड तयार झाला. बरोबर. म्हणजे गॉड मानवानी तयार केला. म्हणजे गॉड नावाचा एक शब्द मानवानी तयार केला. कोणत्या गोष्टीसाठी केला, तर सुपर नॅचरल पॉवर साठी केला. मग सुपर नॅचरल पॉवर कोणती आहे आता सांगितलं, तुम्ही सांगाल का? जन्म घेणे, बरोबर, जगणे आणि मरणे. ह्या 3 सुपर नॅचरल पॉवरला बरोबर इंग्लिश मध्ये जनरेटर, ऑपरेटर अँड डिस्ट्रॉयड म्हणतात. आता बघा, आ म्हणजे येणे, ला म्हणजे लागून राहणे, हा म्हणजे हफीस जाणे, म्हणजे अल्लाह निर्माण झाला. किती संकल्पना गोड आहे पूर्वजांची बघा. आणि आपण हिंदू धर्माप्रमाणे ब्रह्मा, विष्णू
आणि महेश अशी 3 नावं दिली गेली. बरोबर. ब्रह्मदेव निर्माण करतो, विष्णू भगवान आपला सांभाळ करतो, महेश आपला संहार करतो. अशा पद्धतीनं हे अशी सुपर नॅचरल पॉवरला 3 नावं दिली गेली आणि त्याप्रमाणे गॉड, अल्लाह आणि देव हे निर्माण झालं. सो म्हणजे मानवाने हे सगळं निर्माण केलं का? एक्झॅक्टली, हे मानवाने निर्माण केलेलं आहे, पण त्याच्या गरजेचं आहे. मग पुढे जाऊन काय झालं की ह्या सुपर नॅचरल पॉवरला मदत करणाऱ्या खूप ऍक्टिव्हिटीज आहेत. म्हणजे सुपर नॅचरल पॉवर जन्म घेणे, जगणे आणि मरणे, म्हणजे ह्या शरीराला मदत करणाऱ्या 33 कोटी ऍक्टिव्हिटीज आहेत. 33 कोटी. ऊन, वारा, पाऊस, दगड, माती, हायड्रोजन, नायट्रोजन, ऑक्सिजन, एटसेट्रा एटसेट्रा एटसेट्रा. खूप. पण आपण 33 कोटी देव आहेत असं म्हणतो. एक्झॅक्टली तेच. म्हणजे ह्या 33 कोटी ऍक्टिव्हिटीज आपल्या शरीराला मदत करतात. हिंदू धर्मामध्ये खासियत हीच आहे की आपण फक्त आणि फक्त प्रकृतीची सेवा करतो. आपण प्रकृतीलाच देव मानतो. म्हणजे काय आहे तर आपण जर रुद्र वाचलं, शिवाभिषेक केला, त्या रुद्रामध्ये स्पष्टपणे असा उल्लेख आहे, खळखळणाऱ्या झऱ्यारूपी रुद्राला माझा नमस्कार. आम्हाला पाणी देणाऱ्या वरुण रूपी पाऊस रूपी रुद्राला माझा नमस्कार. आमचं रक्षण करणाऱ्या पर्वत रूपी रुद्राला माझा नमस्कार. आपण फक्त प्रकृतीची सेवा करतो आणि ही प्रकृती ऊन, वारा, पाऊस, दगड, माती, हायड्रोजन, नायट्रोजन, ऑक्सिजन ह्या सर्व ऍक्टिव्हिटीज आपल्या शरीराला मदत करतात. म्हणून आपण त्यांना 33 कोटी देव मानून आपण त्यांना नमस्कार करतो आणि त्यांची प्रतीकं आपण जमा करतो. मग असं जर आहे तर आता काही झालेलं आहे, तू हिंदू, तू मुस्लिम, तू शीख, तू ईसाई, असा जरा वाद निर्माण झालेला आहे खूप. आणि ह्या वादामुळे मारामारी होत आहेत, दंगली होत आहेत. खरं नॉलेज सांगण्यासाठी विज्ञानाची आवश्यकता आहे. बरोबर. आणि वैज्ञानिक दृष्टिकोनातून जर परंपरागत चालत आलेल्या रीतिरिवाजाला आपण सांभाळ करायचा असेल तर आपल्याला मानवता धर्माचं पालन करावं लागेल. आता मी तुम्हाला सांगतो, मी ज्या जातीत जन्माला आलो ती जात म्हणजे माझी आई आहे आणि ज्या धर्मात मी जन्माला आलो तो धर्म म्हणजे माझा वडील आहे. अच्छा, म्हणजे मला नीट सांगाल का? कारण समजा कुठली, मी मराठा आहे, मी ब्राह्मण आहे वगैरे वगैरे वगैरे, कोणत्याही जातीत मी जन्माला आलो तर मी ज्या जातीत जन्माला आलो ती जात म्हणजे माझी आई आहे. बरं बरं. आणि हिंदू, मुस्लिम, शीख, ईसाई ज्या धर्मामध्ये माझा जन्म झाला तो धर्म म्हणजे माझा वडील आहे. हे माझी आई आणि वडील आहे आणि त्यांच्यावरती माझा हक्क आहे, अधिकार आहे. मग ह्या माझ्या आई वडिलांना मी चौकात उभं केलं पाहिजे की घरी त्यांची पूजा केली पाहिजे? घरी पूजा केली पाहिजे. म्हणून जात आणि धर्म हा घरात असावा, चौकात नको. आणि चौकात फक्त मानवता धर्माचं पालन केलं पाहिजे. या प्रकारचं अशा पद्धतीने आम्ही 2006 साली मानवता धर्माची स्थापना केलेली आहे आणि लोकांना आम्ही अशा प्रकारे अध्यात्म, विज्ञान आणि परंपरा समजावून सांगतो. कारण काय होतंय, प्रत्येक जण आपला धर्म सोडायला तयार नाही. बरोबर. आणि सोडू नये. कशासाठी सोडावा? तो ज्या धर्मामध्ये जन्माला आलेला आहे, तो ज्या जातीमध्ये जन्माला आलेला आहे, ती जात त्याची आई आणि वडील आहे असं समजून तू सेवा कर. पण घरामध्ये, चौकामध्ये मात्र मानवता धर्माचं पालन कर. अशा पद्धतीनं आमची ही संकल्पना होती आणि ती आम्ही 2006 साली मांडलेली आहे. विषय खरं तर किती मोठा आहे, पण गुरुजींनी किती छान सोप्या पद्धतीने एक्सप्लेन केलं सगळं. नाहीतर काय होतं, बाहेर चौकामध्ये मारामारी होते, तो हिंदू, मी मुस्लिम, तो आमका, तो फलाना वगैरे वगैरे वगैरे. तर मानवता धर्माचं जर पालन केलं तर मला वाटत नाही तू मानव आहे, मी मानव आहे, मानवाधिकार एकमेकाला मिळालेले आहेत. त्यामुळे तुझ्यावरती मी अन्याय करू शकत नाही किंवा तुझ्याकडून माझ्यावरती अन्याय होऊ नये, ही किती मोठी संकल्पना आहे. पण लोकांना ते सांगायला थोडासा उशीर लागेल, वेळ लागेल, लोकांना बदलायला थोडस वेळ लागेल आणि समजून घेण्याची शक्ती सुद्धा हवी लोकांमध्ये. हो हो, ते आपण हळूहळू निर्माण करू. स्वामींनी मला दिलेलं काम आहे, मी करतोच आहे. आपल्यासारखी लोक आहेत, आपल्यासारखे लोक लोकांपर्यंत संदेश पोहोचवतील अशी मला खात्री आहे, स्वामीवरती विश्वास आहे. गुरुजी, तुम्ही नेहमी म्हणता की श्रद्धा असावी परंतु अंधश्रद्धा नसावी. अगदी बरोबर आहे.
आणि तुम्ही हेही म्हणता की अंधश्रद्धेला कधीही बळी पडू नये, म्हणजे काय? हा अख्ख्या भारतात चालणारा वादच आहे. आतापर्यंत श्रद्धा, अंधश्रद्धा ह्या सगळ्या भानगडी वाढतच गेलेल्या आहेत. ताई, श्रद्धा हे एक वेगळी गोष्ट आहे. जेव्हा मूल आईच्या कुशीत असतं तेव्हा त्याची आईवरती श्रद्धा असते आणि त्या श्रद्धेमुळे तो त्या आईकडे सारखं 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 ओळत असतं. जर त्याला सांगितलं की आई अमुक करणार आहे, तमुक करणार आहे, तमुक करणार आहे, आई तुझं संगोपन करणार आहे, तू काहीच करू नको, आई तुझं शिक्षण करून देणार आहे, आई तुला नोकरीला लावणार आहे, आई तुला घरात बसून खायला घालणार आहे, ही अंधश्रद्धा आहे. बरोबर बरोबर. थोडक्यात सांगायचं तर असं, जसं आपण आता स्वामींकडे आलो, स्वामींकडे आल्यानंतर स्वामींना नमस्कार केला आणि स्वामींना प्रार्थना केली, हे श्री स्वामी समर्थ महाराज, मला नोकरी लागू द्या, मला धनाचा वर्षाव होऊ द्या, मला पैसे मिळू द्या. ही झाली अंधश्रद्धा. मग स्वामीकडे आल्यानंतर काय मागितलं पाहिजे? तर स्वामींकडे आल्यानंतर मागितलं पाहिजे, हे श्री स्वामी समर्थ महाराज, मी अमुक अमुक काम करण्यासाठी चाललोय, माझ्या कामामध्ये यश मिळू द्या, मला मदत करा. ही झाली श्रद्धा. म्हणजे काम आपण करायचं आहे, सगळं काम आपण आशीर्वाद त्यांच्याकडून मागायचं. जी गोष्ट आपल्याला जमत नाही आणि ती आपण दुसऱ्याकडून करून घेतोय त्याला आपण अंधश्रद्धा म्हणू शकतो. मला प्लीज सांगाल? फॉर एक्झाम्पल, आताच सांगितलं जसं की मला नोकरी लागत नाहीये, मला पैसे मिळत नाहीयेत, म्हणून मी स्वामींना साकडं घालतोय. बरोबर. आणि स्वामींनी सगळं मला करून द्यावं अशी जी माझी इच्छा आहे, स्वामी मला मदत करतील ना, काम मलाच करायचंय, काम मीच करणार आहे, म्हणून आम्ही ते एक वाक्य पण चेंज केलं. स्वामींनी शेवटच्या क्षणाला एक वाक्य वापरलं, अनन्य भक्तिभावाने जो कोणी माझी सेवा करेल त्याचा योगक्षेम मी चालवेन. हे वाक्य म्हणजे तू काही करू नकोस, तू फक्त माझी भक्ती कर, मी तुझा योगक्षेम चालवेन. मग त्याच्यामध्ये आम्ही चेंजेस केले. अनन्य भक्तिभावाने जो कोणी माझी सेवा करेल त्याच्यामध्ये समस्यांना तुडवत जाण्याचं सामर्थ्य मी निर्माण करेन. म्हणून ईश्वराला काय मागितलं पाहिजे? तर समस्या तर रोज येणारच आहेत, प्रत्येकाच्या आयुष्यात येणार आहे. मग त्या समस्यांना तुडवत जाण्याचं जो सामर्थ्य निर्माण करतो, किंवा मला सामर्थ्य माझ्याकडे नाही आहे तर मी ईश्वराकडे त्याच्यासाठी मदत मागतो, ती श्रद्धा आहे. आणि तूच करून दे, माझ्यामध्ये सामर्थ्य, ही अंधश्रद्धा. बरोबर बरोबर. तर अश्रद्धा आणि अंधश्रद्धेच्या बरीच उदाहरणं देता येतील. ऍक्च्युली श्रद्धा ही अंधश्रद्धा असूच शकत नाही. कशी अंधश्रद्धा असेल सांगा ना. समजा मला एखादं काम करायचं आहे आणि मी त्या कामासाठी गेलेलो आहे, श्रद्धेने गेलेलो आहे, बरोबर, ते काम होणार आहे, आणि ते काम समजा नाही झालं तर त्याला तुम्ही अंधश्रद्धा म्हणणार का? उदाहरणार्थ, डॉक्टरकडे आपण जातो, एखादं ऑपरेशन करायचं, डॉक्टर 100% गॅरंटी देतो का? कधी देतात, कधी नाही देत. कधी नाही, बरोबर आहे ना. आता समजा हार्टचं ऑपरेशन कोणाचं तरी करायचंय आणि आपण हॉस्पिटलाइज झालो, डॉक्टर आपली सही घेतो, उद्या काही झालं तर माझी जबाबदारी नाही. बरोबर बरोबर. हे असं का? कारण त्या डॉक्टरच्या हातून सुद्धा चुका होऊ शकतात. डॉक्टर कडून जर एखादा पेशंट दगावला, मग तुम्ही त्याच्यावरती ठेवलेली श्रद्धा कुठली होती? त्या डॉक्टरवरती तुम्ही ठेवलेली श्रद्धा ही श्रद्धा होती की अंधश्रद्धा होती? नेमकं काय होतं? तर श्रद्धा आणि अंधश्रद्धेचे उदाहरण घेतल्याशिवाय समजणार नाही. आपल्याला जे योग्य वाटतं, आपल्या बुद्धीला जे पटतं, ती श्रद्धा म्हणावी, नाही तर सगळ्या अंधश्रद्धा म्हणून सोडून द्याव्यात. बर बर. किती छान उत्तर दिलं ना गुरुजींनी आपल्याला. पण माझ्या मनामध्ये ना कायम एक प्रश्न आहे, तो मला त्यांना आता विचारायचा आहे. मी देवीला गेले होते एकदा आणि तिथे मी बघितलं की असा गोळका जमला होता आणि एका बकऱ्याला तिथे आणलं होतं, शिंगांनी धरलं होतं. तर मी जरा विचारपूस केली की हे सगळं काय आहे म्हणून. तर म्हणे की नाही, काही कोंबड्या वगैरे सुद्धा होत्या. तर म्हणे की नाही, बळी द्यायचा आहे देवीला नाही, पण तिथे काहीतरी म्हणतात त्याला, मला एक्झॅक्टली माहिती नाही. पण देवीच्या बाजूला आणखीन एक छोटं कसलं तरी मंदिर होतं की तिथे हे प्राणी बळी द्यायचे. सो मुळात हे
बळी देणं कितपत बरोबर किंवा चूक, मला तरी ते चूक वाटतं. आणि हे असं बळी वगैरे देऊन आपल्याला काहीतरी पुण्य मिळेल असं असतं का हो? याचे 3 प्रकारे उत्तर देता येतील. हा. आपल्याला अध्यात्मानुसार याचं उत्तर समजून घ्यावं लागेल, परंपरेनुसार सुद्धा याचं उत्तर समजून घ्यावं लागेल, वैज्ञानिक दृष्टिकोनातून सुद्धा याचं उत्तर आपल्याला समजून घ्यावं लागेल. आध्यात्मिक दृष्टिकोनातून आपण प्रथम बघूया. चालेल. अध्यात्मामध्ये काय सांगितलंय की देव आणि दानव हे सख्खे सावत्र भाऊ आहेत. बर. जो बळी प्रकार असतो तो देवांसाठी अजिबात नसतो, बरोबर, तो दैत्यांसाठी असतो. हो. त्या दैत्यांच्या नावाने ते बळी दिला जातो. असं आध्यात्मिक आहे. माझं याला सपोर्ट नाही, मी याच्या विरोधात आहे. परंतु काही ऐकीव कहाण्या आहेत म्हणून मी हे अध्यात्म तुम्हाला सांगितलं, परंतु मी याच्या विरोधात आहे. दुसरं, परंपरागत चाली रीतिरिवाजानुसार, समजा माझ्या वडिलांनी केलंय, आजोबांनी केलंय म्हणून मला ते करावं लागतं, हा एक समज लोकांमध्ये निर्माण झालेला आहे. आता वैज्ञानिक दृष्टिकोनातून तुम्ही समजून घ्या, आपल्याला समजून घ्यायचं झालं तर काही लोकांना मांसाहार तर खायचं असतं, परंतु आपल्या जातीच्या किंवा धर्माच्या परंपरागत चाली रीतिरिवाजानुसार माझ्या वडिलांनी खाल्लं नाहीये, माझ्या आजोबांनी खाल्लं नाहीये आणि ते आता मला खाऊ असं वाटतंय, तर मग ते देवाच्या नावाखाली कापायचं आणि खायचं. आणि आता वैज्ञानिक दृष्टिकोनातून जर बोलायचं झालं तर ते कापलेलं बोकडाचं किंवा कोंबड्याचं जे मटण आहे तर ते प्रोटीन तर देतच. त्यामुळे आता जर मी तुम्हाला सांगितलं ताई तुम्ही आजपासून नॉनव्हेज खाऊ नका, तर कोणी ऐकणार नाही. किंवा मी कोणालाही सांगितलं की तुम्ही आजपासून नॉनव्हेज खाऊ नका, तर ते ऐकणार नाही. मी ऐकेन, कारण माझी तुमच्यावर श्रद्धा आहे. हरकत नाहीये, परंतु कोणालाही सर्वसाधारण लोकांना जर सांगितलं तर ते ऐकणार नाहीये. आता सर्रास लोकांना चिकन किंवा मटन मस्त मजेत खातात. प्रेक्षक हो, मी 1-2 प्रयोग केले. ज्या लोकांना मटन खावंसं वाटतं त्या लोकांना मी काही व्हिडिओ दाखवले. काही मुलांना तर त्या मुलांना मी बकरं कापतानाचा व्हिडिओ दाखवला, कोंबडं कापतानाचा व्हिडिओ दाखवला आणि ते चक्रावून गेले. अरे बापरे, हे मटण अशा प्रकारे मिळतं का? म्हणजे त्यांना माहिती सुद्धा नाहीये हे मटण कशा प्रकारे मिळतं. तो तडफडतो जीव काय आहे, पण त्यात प्रोटीन आहे हे वैज्ञानिक खुलासा आहे. देवाधर्माच्या नावाखाली कोणीही बोकड किंवा कोंबडा कापू नये. ज्याला खायचं असेल त्याने बिनधास्त खावं, परंतु ज्याला खायचं नसेल त्यांनी एकदा तरी ते तडफडलेलं बोकड बघावं आणि मग खायचं की नाही खायचं त्याचा आपण निर्णय घ्यावा. शेवटी तो सुद्धा एक जीव आहे ना ताई. याचं उदाहरण माझ्या घरात आहे. आणि काल रात्री माझ्या लेकीबरोबर मी बसले होते आणि त्यावेळेला तिने मला सांगितलं, मम्मा एक खूप महत्वाची गोष्ट मला तुला सांगायची आहे, मी नॉनव्हेज सोडलंय. आमच्याकडे नॉनव्हेज खाल्लं जातं, पण मी म्हंटल की नाही, चांगली गोष्ट आहे, तू व्हेजिटेरियन झालीयस ही अतिशय चांगली गोष्ट आहे, पण त्याचं कारण काय, तुला असं का करावं असं वाटलं? तेव्हा तिने मला सांगितलं, मम्मा आतापर्यंत मी आयुष्यात कधीही चिकन जिवंत कापलेली नाहीये किंवा कापलेली बघितलेली नाही. ती हॉटेल मॅनेजमेंटला आहे म्हणून मी सांगते. सो ती म्हणाली, मम्मा मी पहिल्यांदा बघितलं की ते चिकन कशी कापली जाते, तिला किती त्रास होतो आणि ते ऍक्च्युली ते त्रास झालेलं जनावर आपण खातोय त्याच्यामुळे तिला तो त्रास झाला मानसिक खूप. ती म्हणाली की जर का एवढ्या वेदना त्या प्राण्याला होत असतील तर मी त्या प्राण्याला शिवणार नाही, मी त्या प्राण्याला खाणार नाही. हेच तर आम्ही नक्की करतो आणि आपल्या घरात हा विषय पोचला. तुम्ही अगदी बरोबर बोलला. त्याबद्दल स्वामींकडून तुम्हाला अनेक आशीर्वाद, कारण तुमच्या घरात हा मुद्दा पोचला आणि माझं एक कार्य सत्कर्मी लागलं असं मी समजेन. तुम्ही स्वामींची एवढी सेवा करता, तुम्हाला कधी स्वामींचा साक्षात्कार झाला आहे का? आणि साक्षात्कार होणं म्हणजे नेमकं काय? साक्षात्कार म्हणजे नेमकं काय हे सांगण्यासाठी साक्षात्कार ही गोष्ट वैयक्तिक लेवलला घडते. अच्छा. आणि साक्षात्कार झालेली गोष्ट दुसऱ्याला सांगून पटत नाही, पण त्या व्यक्तीला घडते. परंतु स्वामींचे साक्षात्कार खूप लवकर होतात. मी माझी गोष्ट सांगतो. साक्षात्कार म्हणजे काय ते आधी मी तुम्हाला सांगतो. साक्षात्कार म्हणजे काय तर आपण एखाद्या देवतेची
जेव्हा सतत सेवा करत असतो, म्हणजे मी स्वामी 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 सतत करत राहिलो, तर माझ्या शरीरामध्ये बायोकेमिकल्स रिॲक्शन्स तयार होतात. अच्छा. आणि माझ्या शरीरात बायोकेमिकल्स रिॲक्शन्स तयार झाल्या की त्या मेंदूपर्यंत जातात. त्याला आपण केमिकल्स असंही म्हणू शकतो. आणि मग मी सतत स्वामी 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 म्हणत असल्यामुळे, सतत स्वामींचा ध्यास असल्यामुळे माझ्या बायोकेमिकल्स रिॲक्शन्स मेंदूपर्यंत गेल्यानंतर माझा मेंदू मला समोर स्वामीच दाखवतो, दुसरं काहीही दाखवत नाही. त्याला सायंटिफिकली दृष्टिकोनातून सांगायचं झालं तर याला साक्षात्कार म्हणता येईल. अच्छा. परंतु हा साक्षात्कार होणारी व्यक्ती साधनेमध्ये असावी लागते. साधनेमध्ये असणं म्हणजे काय? साधनेमध्ये असणं म्हणजे एखाद्या गोष्टीचा सतत ध्यास असणे. तीच गोष्ट सारखी 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 त्याच्या डोक्यामध्ये असणं. मग तो ध्यास कसलाही असू शकतो? नाही, तो ध्यास वाईट असेल तर मग वाईट दृष्टिकोनातून वाईट साक्षात्कार होईल त्याला. नाही, वाईट नाही, पण म्हणजे ध्यास फक्त स्वामींचा की कामाप्रती सुद्धा एखादा? कामाप्रती सुद्धा साक्षात्कार कामाचा पण होतो ना. तुम्ही एखादं काम हातामध्ये घेतलेलं आहे. प्रेक्षक हो, ताईने जो प्रश्न विचारला तो अतिशय मौल्यवान आहे. कारण साक्षात्कार हा एखाद्या कामाचा सुद्धा होऊ शकतो. जर एखादा मुलगा मला कलेक्टर व्हायचं आहे म्हणून जर सतत तो अभ्यास करत असेल आणि त्याच्या आत बाहेर कलेक्टरचं केमिकल्स रिॲक्शन जर झालं तर त्याला एखाद्या दिवशी मी कलेक्टर झाल्याचा फील येतो आणि 10-15 वर्षानंतर तो खरंच कलेक्टर होतो. साक्षात्कार अशा प्रकारे सुद्धा होतो. मी मुद्दामून हा एक प्रश्न विचारला कारण म्हणजे स्वामींचा किंवा देवाचा ध्यास असणं ही चांगली गोष्ट आहे, पण मला स्वतःला कामाचा खूप असा ध्यास असतो आणि त्यामुळे मी ना झपाटल्यासारखे काम करत असते. आणि एक गोष्ट मी कायम बघितलेली की एका कामातून मला दुसरं काम मिळतं. आता सपोज आपण आज इथे बसलोय, हे माझं काम आहे, हे मी करतेय. जर का इथे दुसरी व्यक्ती असती तर तिनं माझ्या कामाचा ध्यास बघून मला दुसरं काम दिलं असतं आणि असंच कायम मला काम मिळत गेलेलं आहे. सो मला म्हणून हा प्रश्न पडला होता. तुम्ही जो कामाचा ध्यास घेतलाय त्या ध्यासातून साक्षात्कार, म्हणजे दुसरं काम मिळणं किंवा चांगलं मोठं काम मिळणं हा सुद्धा साक्षात्कारच असू शकतो. कारण ध्यास, पतंजलीचे जे अष्टांग योग आहेत, यम नियम आसन प्राणायाम प्रत्याहार ध्यान धारणा आणि समाधी, त्यापैकी जो ध्यान धारणा हा जो प्रश्न आहे तो अतिशय मौल्यवान आहे. कारण तुम्ही ध्यान करताय, कशाचं ध्यान करताय? मी कलेक्टर होणार आहे, बरोबर, मला उद्या काम मिळणार आहे, बरोबर, हा झाला ध्यान. आणि तुमची धारणा काय आहे की मी तिथे गेल्यानंतर मी हे माझं काम होणार आहे. किती पॉझिटिव्हली आहे, बरोबर. त्यामुळे पॉझिटिव्हली बायोकेमिकल्स रिॲक्शन्स तयार होतात. याच्याशिवाय काय होत असतं मी तुम्हाला सांगतो. जेव्हा आपण एखाद्या गोष्टीचा ध्यास घेत असतो, फॉर एक्झाम्पल मला उद्या कुठल्या तरी ऑफिसमध्ये जायचं आहे आणि त्या ऑफिसमध्ये माझं काम होणार आहे आणि 4-5 महिन्यापासून माझं काम अडलेलं आहे, तर मी काय करणार? मी आज संध्याकाळच्या वेळेला असं शांत बसणार. शांत बसून मी विचार करणार, मला उद्या अमुक अमुक ठिकाणी जायचं आहे. त्या ठिकाणी गेल्यानंतर तिथे रिसेप्शनिस्ट बसलेले असेल, तिला मी सांगेन अमुक अमुक साहेबाला भेटायचं आहे. मग मी तिला कार्ड देईन, ती कार्ड घेईल आणि केबिन मध्ये जाईल, त्यांना देऊन येईल. ती मला म्हणेल बसा थोड्या वेळ, आणि थोड्या वेळानंतर मला केबिन मध्ये ते साहेब बोलवतील आणि त्या साहेबांकडे गेल्यानंतर मग मी त्यांना असं बोलेन तसं बोलेन. ते नाही म्हणतील पण मी त्यांना कन्व्हिन्स करेन आणि त्या पद्धतीने मी त्यांना रिक्वेस्ट करेन, पुन्हा पुन्हा समजावून सांगेन, अशा पद्धतीने समजावून सांगेन. ताई, जेव्हा आपण असं फील करतो तेव्हा आपल्या मेंदूमधून, प्रेक्षक हो, इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हज बाहेर निघतात आणि या निघालेल्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हचं मोजमाप करण्याचं एक मशीन सुद्धा आहे. अच्छा. या मशीनला इलेक्ट्रो इन्सोफ्लोग्राम असं म्हणतात. या इलेक्ट्रो इन्सोफ्लोग्रामच्या मदतीने आपल्या मेंदूमधून निघालेल्या अल्फा बीटा गॅमा रेज मोजल्या जातात. म्हणजे आपण किती तीव्रतेने विचार करतोय त्या विचारांच्या लहरी वातावरणात टिकून राहतात आणि त्याच लहरी आपल्या बरोबर कवच म्हणून राहतात. याला आपण क्रिएटिव्ह व्हिज्युअलायझेशन असं म्हणू शकतो का? करेक्ट करेक्ट, तेच नाव आहे. याला टेलिपॅथी म्हणतात. अच्छा. म्हणजे मी आज संध्याकाळी इथे बसून
त्या ऑफिसमध्ये सगळ्या पॉझिटिव्ह लहरी पाठवल्या आणि आज रात्रीच मी तिथे पॉझिटिव्ह लहरी पाठवल्या. मग मी सकाळी तिथे ऑफिस उघडल्यानंतर जेव्हा जातो तेव्हा माझ्या डोक्यातून निघालेले इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स त्या ठिकाणी असल्यामुळे मला तिथे माझ्या लहरी खूप मदत करतात आणि मला तसं बोललं पाहिजे, तसं रिॲक्ट केलं पाहिजे, मी त्यांना अशा प्रकारे कन्व्हिन्स केलं पाहिजे, अशा प्रकारचं आपल्याला तिथे बळ मिळतं. आणि गुरुजींनी आता म्हणजे ध्यानात बसून आपण कसा विचार करायचा असतो आणि त्याच्या बारीक बारीक डिटेल्स जे सांगितले, मला असं वाटतं ते डिटेल्स सुद्धा खूप गरजेचे असतात. म्हणजे तुम्ही आतमध्ये गेलात, कोणीतरी दार उघडलं, मग तुम्ही तुमचं कार्ड दिलं, करेक्ट, एवढे मायन्यूट डिटेल्स आपण व्हिज्युअलाइज करणं सुद्धा इम्पॉर्टंट. आणि तुम्ही व्हिज्युअलाइज केल्यामुळे दुसऱ्या दिवशी तुमची चूक होणं टळतं. तुमच्या हातून चूक होतच नाहीये, त्यामुळे तुमची ठरलेली कामं परफेक्ट होतात. जसं आपण रिव्हिजन करतो आणि उद्या जाऊन पेपर देतो आणि पेपरामध्ये बरोबर सगळं लिहू, तुम्ही त्याला होमवर्क म्हणू शकता. जर का आपण रिव्हिजन केली नाही किंवा अभ्यास केला नाही तर पेपरात कमी मार्क मिळतात. एवढं सोपं असेल कदाचित. हा, एवढंच सोपं आहे ते, पण आपण करत नाहीये. आपल्याला ती अंधश्रद्धा वाटते. अंधश्रद्धा नाहीये, इट इज अ टोटली सायन्स. आता जेव्हा आपण विचार करतो तेव्हा आपल्या डोक्यातून निघालेल्या लहरी आपल्याच भोवती कव्हर करतात. मग जर आपण विचार केला की मी उद्या तिथे गेल्यानंतर ते मला भेटतील की नाही भेटतील, आपल्याच डोक्यातून निघालेल्या लहरी दोन प्रकारच्या निघाल्या, निगेटिव्ह पण आणि पॉझिटिव्ह पण. तसंच होतं, तिथे भेटतात किंवा नाही भेटत. म्हणजे आपण जेव्हा आपल्याच डोक्यातून लहरी क्रिएट करतो त्याला तुम्ही रेखी सुद्धा म्हणू शकता, त्याला तुम्ही होमवर्क सुद्धा म्हणू शकता, किंवा त्याला तुम्ही पूर्व तयारी सुद्धा म्हणू शकता. तुम्हाला जे वाटेल ते, किंवा ध्यान, धारणा आणि समाधी पण म्हणू शकता. तुम्हाला जे वाटेल ते तुम्ही त्याला नाव देऊ शकता. पण ह्या सर्व गोष्टी कुठेतरी अध्यात्मात आल्याशिवाय शिकायला मिळत नाहीत, हे तितकंच सत्य आहे. त्यामुळे आपल्याला अध्यात्मामध्ये यावंच लागतं. बरेच लोक म्हणतात की देव वगैरे काही नसतो, आमचा देवावर विश्वास नाही, सगळं काही नशिबावर अवलंबून असतं आणि नशीब हे आपण स्वतः घडवायचं असतं. तुम्ही काय सांगाल गुरुजी? खूप छान आहे, कारण अशाच गप्पा तुम्ही रंगवत चाललाय. वेगवेगळे प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्याची तुम्हाला उत्सुकता लागलेली आहे आणि आपल्या प्रेक्षकांसाठी फार महत्वाचे तुम्ही प्रश्न विचारताय. मलाही आनंद होतोय आणि स्वामी कृपेने त्या प्रश्नाची उत्तरं चांगली जात आहेत. प्रेक्षक हो, कर्म सिद्धांताचा होणारा परिणाम म्हणजे नशीब. जर आपल्याला नशीब घडवायचं असेल तर कर्माचरण अतिशय शुद्ध असलं पाहिजे. आज जर मी काम नाही केलं तर मला पुढच्या महिन्यामध्ये 1 तारखेला पगार मिळणार नाही. म्हणजे काही जण म्हणतात असेल माझा हरी तर देईल खाटल्यावर, नाही, ते नसतं. हा, ते अजिबातच नाहीये. किंवा काही लोक म्हणतील की माझ्या नशिबात आहे कलेक्टर व्हायचं, मी कलेक्टर होणारच होणार. अभ्यास केल्याशिवाय कसा कलेक्टर होणार? म्हणजे एखाद्याची पत्रिका त्यांनी कोणाला दाखवली आणि पत्रिका बघून जर का ज्योतिषांनी सांगितलं की तू कलेक्टर होणार आहेस, पण अच्छा मी कलेक्टर होणार म्हणून हा तसाच बसला आणि अभ्यासच नाही केला तर नाही होऊ शकणार. कसा कलेक्टर होईल तो? तर त्याच्यासाठी नशीब हा फॅक्टर फार वेगळा आहे. पूर्व पारंपरिक पद्धतीने चालत आलेलं अध्यात्म हे आपले कटके गुरुजी नेहमीच आपल्यापर्यंत विज्ञानाची सांगड घालून पोचवत आलेले आहेत. तेव्हा ते का आणि कशासाठी हे आम्हाला सांगू शकाल का? फार छान प्रश्न चाललेले आहेत, आपल्या गप्पा चाललेल्या आहेत प्रश्नाच्या माध्यमातून. आधी सुरुवातीला मी अध्यात्म म्हणजे काय ते समजून सांगतो. चालेल. तर आता मी आध्यात्मिक दृष्टिकोनातून जर तुम्हाला समजून सांगायचं झालं तर प्रेक्षक हो, स्वामींच्या माध्यमातून आध्यात्मिक लेवलला जे मला ज्ञान मिळालेलं आहे ते ज्ञान मी तुमच्या समोर शेअर करतो. ताई, आपल्या आयुष्यात नशिबाप्रमाणे 20% घटना घडते पण 20%. आपण ज्या घराण्यात जन्माला आलेलो आहे त्या कुलदेवीचा आशीर्वाद 20%. आपले जे पूर्वज आहेत, मेलेले आहेत, त्या पितरांचा आशीर्वाद 20%. आपण ज्या घरात राहतो त्या घरातल्या वास्तूचा दोष 20%. आणि आपलं आचरण 20%. तुम्ही कितीही चांगलं वागा, कितीही सभ्य असा, तुम्ही सभ्य आहात, खूप सभ्य आहात म्हणून तुमच्या आयुष्यात चांगल्या घटना घडणार नाही. तुम्ही त्याच्यासाठी काम करणं गरजेचं असतं. त्याच्यासाठी तुमचं कर्माचरण चांगलं पाहिजे. बरोबर. आता बघा, एखादा विद्यार्थी खूप कष्ट घेऊन अभ्यास करतो,
आणि शेवटी फेल होतो किंवा त्याला लायक असून सुद्धा त्याला ती नोकरी मिळत नाही. इथे मग नशिबाचा फॅक्टर येतो. कारण आता तुम्ही फिल्म इंडस्ट्रीज मध्ये आहात, मला खरं सांगा की गल्ली बोळात कितीतरी स्ट्रगल करणारे आणि कितीतरी सुंदर ऍक्टिंग करणारे, डान्स करणारे कितीतरी लोक आहेत, त्यांना का प्लॅटफॉर्म मिळत नाही हो? काहीतरी कारण असलं पाहिजे ना. मग मोठे मोठे हिरोईनचे त्यांच्याच मुला मुलींना सिनेमा धडाधड मिळतात आणि त्यांचे चालतात, काहीतरी कारण असेल ना हो. मला कुठेतरी असं वाटतं की कारण असं आहे की त्या लोकांना तो ऍक्सेस जिथे मिळतो, जी वाट माहिती असते आणि जे तिथपर्यंत पोहोचतात, म्हणजेच कर्माचरण. एक्झॅक्ट, म्हणजेच कर्माचरण. त्याच्या घरामध्ये तसं वातावरण आहे, ते कर्माचरणाचं वातावरण आहे. आता तुम्ही नेपोटिझम बद्दल बोललात, कारण त्यांच्या घरात ते वातावरण असतं, ते तिथपर्यंत पोहोचू शकतात म्हणून त्यांना मोठ्या मोठ्या फिल्म्स मिळतात. पण एका गल्लीमध्ये एक साधा मुलगा जर का असेल पण प्रचंड टॅलेंटेड असेल, त्याला तिथे कसं पोहोचायचं तेच माहिती नसेल, तर मे बी त्याचं घरातलं वातावरण नाहीये आणि त्याला कर्माचरण माहित नाहीये. कर्माचरणामध्ये काय येतं, कोणाशी भेटावं, कसं वागावं, कसं बोलावं, हे सगळं नाही माहित आहे ना. कधीतरी तुम्ही माझ्याकडे आला होता, तुमची ओळख होती, त्यामुळे आपण एकमेकाशी गप्पा मारतोय, हे कर्माचरणाचा भाग आहे. असंच नाही झालं की मी कोणाला तरी फोन केलाय ताई तुम्ही या आणि लगेच आपण चर्चा करू, असं नाही झालेलं ना. हा कर्माचरणाचा भाग आहे. म्हणून कर्मसिद्धांताचा होणारा परिणाम म्हणजे नशीब. आपल्याला जर नशीब बदलायचं असेल किंवा घडवायचं असेल तर कर्माचरण आणावंच लागतं आणि कर्माचरण शुद्ध होण्यासाठी अध्यात्मात यावंच लागतं, त्याशिवाय प्युअरिटी मिळत नाही. ताई, अध्यात्म म्हणजे आपल्याला विष्णू पुराणाचा थोडासा आधार घ्यावा लागेल. विष्णू पुराणामध्ये असं सांगितलेलं आहे की सुरुवातीला मगाशी सांगितल्याप्रमाणे एक मोठा गोळा फिरत होता, पृथ्वी निर्माण झाली, पाणी आलं, ते पाणी वाहत आलं, त्यामध्ये एक छोटस पिंपळाच्या पानावरती एक बालक आलं, ते बालक पृथ्वीवरती त्यांनी पाय ठेवला आणि मग ते मोठं झालं आणि त्याला असं वाटलं की मी आता एकटा आहे, म्हणून माझ्या एकटापणा माझा दूर होण्यासाठी कोणीतरी असावं, म्हणून त्याच्या बिंबीतून त्यांनी ब्रह्मदेवाला निर्माण केलं आणि ब्रह्मदेवाला निर्माण केल्यानंतर ब्रह्मदेवाला सांगितले की आता तुम्ही जीव निर्माण करा. मग ब्रह्मदेवाने प्रश्न केला, मी जीव निर्माण करेन, परंतु त्याच्यामध्ये मी प्राण कोणाचा टाकू? बघा, महत्वाचा विषय आहे. ब्रह्मदेवाने विष्णूला प्रश्न केला, मी जीव निर्माण करेन पण त्याच्यामध्ये प्राण कोणाचा टाकू? तर विष्णू म्हणाले, माझ्यातला थोडासा अंश घेऊन त्याच्यामध्ये टाक. मग प्रत्येक जीव निर्माण करत गेले आणि विष्णूतला थोडासा अंश त्यात टाकत गेले. म्हणून असं आपण म्हणतो का की माणूस जेव्हा मरतो तेव्हा त्याचा आत्मा वर जाऊन देवाला मिळतो आणि तो परमात्मा होतो, तो मोक्ष म्हणता तुम्ही. आता इथे काय झालं की ब्रह्मदेवाने एक थोडासा अंश घेतला आणि एक जीव बनवला, पुन्हा दुसरा अंश घेतला, दुसरा जीव बनवला. सर्वाद्य आद्य म्हणजे सर्वाद्य, सर्वात पहिला असणारा विष्णू, सर्वाद्य आद्य आत्मा थोडासा घेतला, ते अध्यात्म. अच्छा अच्छा, म्हणजे विष्णूतून थोडस आत्मा त्याच्यातला जो घेतला आद्य आत्मा आणि तो एका जीवामध्ये टाकला, ते झालं अध्यात्म. असं टाकत टाकत जीव भरपूर बनवले आणि मग तो जीव त्याच्या कर्माचरणानुसार तो मलिन होत गेला. मग मलिन होत गेलेला जीव पुन्हा मृत्यूनंतर त्याला कुठे सोडायचं? तर त्याला एक जागा दिली गेली, तू शुद्ध झाल्याशिवाय पुन्हा तू माझ्यामध्ये म्हणजे विष्णूमध्ये सामावलं जाऊ शकत नाही. म्हणून पुण्य, म्हणून तो शुद्ध अवस्थेत असला पाहिजे. म्हणजे एखादा प्रोडक्ट जर आपण एखाद्या दुकानातून विकत आणला आणि आपल्याला नको असेल तर आपण लगेच त्याला रिटर्न दिला पाहिजे. आपण इकडे युज करून त्याला खराब करून तो दुकानवाला कसा घेईल? तसंच आहे. म्हणजे अध्यात्म म्हणजे काय? सर्वाद्य आत्मा, त्याला अध्यात्म असं म्हणतो आपण. विज्ञानाच्या भाषेत मी पारंपरिक चालत आलेलं अध्यात्म का समजावून सांगतो ते मी तुम्हाला सांगतो. ही माझी गुरुमार्गातली तिसरी पिढी आहे. अच्छा. 1895 साली हा मठ होणार किंवा तुम्ही आणि मी या ठिकाणी बसणार, हे 1895 साली ठरलेलं गणित होतं. बर, ही चेष्टा वाटेल पण प्रेक्षक हे सत्य आहे. कारण माझे गुरुजी त्यांचे गुरुजींचे गुरुजी, त्यांनी त्या काळामध्ये चार्ल्स डार्विन, कॉपर्निकस, गॅलिलिओस या सर्व सायंटिस्टला जवळून अभ्यास केलेला आहे, या सर्व सायंटिस्टचा. आणि त्यांनी 1895 साली माझ्या गुरुजींना त्यांनी समजावून सांगितलं होतं, पुढे
असा काळ येणार आहे तुझ्या तळ हातावरती अख्खं जग तुला पाहता येईल, म्हणजेच मोबाईल फोन. तर किती दूरदृष्टी होती त्या गुरूंची बघा. म्हणून त्यांनी विज्ञानाच्या भाषेत आपल्याला पुढे अध्यात्म समजावून सांगायचं आहे हे त्यांनी ठरवलं. त्यांनी माझ्या गुरुजींना सर्व अध्यात्म विज्ञानाच्या भाषेत समजून सांगितलं आणि माझ्या गुरुजींनी सुद्धा अध्यात्म विज्ञानाच्या भाषेत मांडलं आणि ती शिदोरी माझ्या ताब्यात दिली. आणि ती शिदोरी घेऊन मी सुद्धा त्या पद्धतीने अभ्यास करून त्याचं प्रोग्रेस करून लोकांपर्यंत पोहोचवतो. आता का पोहोचवतो हे मी तुम्हाला सांगतो. कारण आता समजा आपली मुलं असतात 16, 17, 20, 22 वर्षाची. त्यांना जर सांगितलं बाळा जरा देवाला नमस्कार कर रे, काय आहे त्याने काय होणार आहे, अभ्यास केल्याशिवाय मी पास होणार आहे का? हे खरं आहे ना. तर आता त्यांना जर सांगितलं तुझ्या 4थी 5वीच्या जीवशास्त्र पुस्तकामध्ये किंवा भूगोल विषयाच्या पुस्तकामध्ये असं लिहिलेलं आहे बाळा, ऑल इन द युनिव्हर्सल ऍट फर्स्ट एक मोठा गोळा फिरत होता जे मागाशी सगळं सांगितलं ते. किंवा त्याला जर सांगितलं की जीवशास्त्र विषयामध्ये आपल्याला असं सांगितलेलं आहे की आपल्या शरीरामध्ये एवढ्या एवढ्या शरीर पेशी आहेत आणि त्या शरीर पेशी जिवंत आहेत म्हणून आपण जिवंत आहोत, तर त्याला थोडस अध्यात्माची आवड निर्माण होईल आणि आपण कोणामुळे जिवंत आहोत, पण कोणामुळे कार्य करू शकतो आणि आपण कोणामुळे सक्सेस होऊ शकतो याची जर आवड निर्माण झाली तर मला वाटतं त्यांचा उत्कर्ष होईल. आणि विज्ञानाच्या दृष्टिकोनातून जर समजावून सांगितलं तर लवकर लक्षात येतं. कारण परंपरागत चालत आलेले सर्वच्या सर्व रीतिरिवाज चांगल्या आहेत किंवा योग्य आहेत असं नाही. प्रेक्षक हो, बरेच आपल्या परंपरागत चालत आलेले रीतिरिवाज अतिशय वाईट पद्धतीचे आहेत, मानव धर्माला काळिंबा लावणारे आहेत. म्हणून पारंपरिक पद्धतीने चालत आलेले रीतिरिवाज जर आपण वैज्ञानिक दृष्टिकोनातून त्याचा उपयोग करून जर घेतला तर आपल्याला आपल्या आयुष्यात त्याचा 100% उपयोग होईल. म्हणून आपण सर्वांनी आपल्या मुलांनी अध्यात्म विज्ञानाच्या भाषेतून समजावून घ्यावं अशी आपणास नम्र विनंती करतो. मातृ पितृ देवो भव हे कटके गुरुजी आपल्याला नेहमीच सांगत असतात. तेव्हा गुरुजी मला तुम्हाला असं विचारायचंय की ह्याला अनुसरून तुम्ही लोकांसाठी काय सेवा देता? मातृ पितृ देवो भव याचा अर्थ असा आहे की माझ्या आई वडील यांनी सुख समाधानाने राहावं त्याच्यासाठी ही प्रार्थना आहे. पण आपण नुसतीच प्रार्थना कधी कधी बोलतो पण आपल्या आई वडिलांचा आपण विचार करत नाही. मातृपितृ देवो याविषयी मला गोडवा निर्माण होण्याचं एक अजून एक कारण झालं की मी लहान असतानाच माझी आई वारली. त्यामुळे एखाद्याला जी गोष्ट नसते त्याच्याबद्दल जास्त आपुलकी निर्माण होते. त्यामुळे माझ्या मनात सर्वसाधारणपणे वयस्कर स्त्रीकडे जेव्हा मी बघतो तेव्हा मला आईच दिसते. आणि जेव्हा एखादी स्त्री अडचणीत आहे, वयस्कर 50ली 60ली आणि तिला त्रास होतोय तेव्हा मात्र मला यातना होतात. म्हणून मी विचार केला की आपण एक वृद्धाश्रम निर्माण करावा आणि त्या हिशोबाने रिलाईफ नॅचरोपॅथी अँड ओल्ड एज होम आम्ही सुरू केलं. म्हणजे रिलाईफ ओल्ड एज होम वृद्धाश्रम इथे आता आपण जिथे बसलेलो आहे पुढे हा सगळा वृद्धाश्रमच आहे भाग. तर इथे करण्याचा उद्देश एक होता, सर्वसाधारण वेल एज्युकेटेड लोक आपल्या आई वडिलांना वृद्धाश्रम मध्ये ठेवत नाहीत. हायर एज्युकेटेड लोक आपल्या आई वडिलांना वृद्धाश्रम मध्ये ठेवतात. डिफरन्स बिटवीन समजून घ्या. वेल एज्युकेटेड अँड हायर एज्युकेटेड, सुशिक्षित आणि उच्च शिक्षित. जे सुशिक्षित आहेत दिवसभर भांडतील पण संध्याकाळी पुन्हा गोळ्या मिळ्याने जेवायला बस. आणि हायर एज्युकेटेड काय करतात, तुझं माझं पटत नाही ना तर जाऊ दे, तू तिकडे राहा मी इकडे राहतो. मी एक गोष्ट नेहमी सांगत असतो, जेव्हा आमच्याकडे कधी फोन येतो मग माझ्याकडे फोन आल्यानंतर प्रेक्षक हो आपण सुद्धा ही गोष्ट व्यवस्थित समजून घ्या. एक मुलगा होता, त्या मुलाचा विवाह झाला, 4 महिने झाले. त्या मुलाची आई आधीच गेली होती, फक्त एक वडील होते, बाबा होते. त्या मुलाचा विवाह झाल्यानंतर 4 महिन्यानंतर तो मुलगा बाबांना म्हणाला, बाबा माझ्या पत्नीला तुम्ही आवडत नाहीये तर तुम्हाला
मी एखाद्या ओल्ड एज होम मध्ये ठेवतो. त्यानुसार दुसऱ्या दिवशी आपण जायचंय असं म्हणाला. दुसरा दिवस आला, बाबांना गाडीत घेतलं, बाबांचे कपडे घेतले आणि त्यांनी त्याच्या गावापासून 20-25 किलोमीटर अंतरावरती एक ओल्ड एज होम होतं, त्या ठिकाणी बुक केलं होतं आणि त्या ठिकाणी वडिलांना तो ठेवणार होता. त्या ओल्ड एज होम पर्यंत गेले सुद्धा, परंतु बाबा गाडीतून खाली उतरायला तयार होईनात. बाबा म्हणाले, मला ह्या वृद्धाश्रम मध्ये ठेवू नकोस. या गावापासून अजून एक 25 किलोमीटर अंतरावरती एक ओल्ड एज होम आहे, वृद्धाश्रम आहे, त्या ठिकाणी मला ठेव. मुलगा म्हणाला, बाबा काय मूर्खपण आहे, मी पैसे भरले, फीज भरले, डिपॉझिट भरलंय, इथे पण राहायचं आहे आणि तिथे पण राहायचंच आहे ना. ते सुद्धा ओल्ड एज होम आहे आणि हे सुद्धा ओल्ड एज होम आहे. परंतु बाबा ऐकेनात. बाबा म्हणाले, मला तिथेच राहायचं आहे. मुलाचा नाईलाज झाला. बाबांना पुन्हा गाडीत बसवलं आणि पुढच्या 25 किलोमीटर अंतरावरच्या एका ओल्ड एज होम मध्ये बाबांना घेऊन गेले. ओल्ड एज होम आल्यानंतर बाबा स्वतः उतरले, स्वतःची बॅग घेतली आणि एका रूम मध्ये जाऊन बसले आणि म्हणाले, मी इथं राहतो, तू आता इथून निघून जा. पण मुलाला राहवलं नाही. मुलगा बाबांसमोर बसला आणि बाबाला म्हणाला, बाबा मला एक कळत नाहीये, मागचं ओल्ड एज मध्ये तिथे मी सगळे पैसे भरलेले आहेत, तुम्ही तिथे का नाही राहिला आणि इथे स्वतःहून राहायची तयारी का दर्शवताय? ताई, हे उत्तर अतिशय महत्वाचं आहे. बाबांनी मुलाच्या खांद्यावरती हात ठेवला, म्हणाले, बाळा, मागच्या ओल्ड एज मध्ये मी का राहिलो नाही ते सांगतो, या ओल्ड एज मध्ये मी का राहतोय ते सांगतो, नीट लक्ष देऊन ऐक. या ओल्ड एज मध्ये, या वृद्धाश्रमामध्ये मी माझ्या वडिलांना ठेवलं होतं आणि आता मागच्या ओल्ड एज होम मध्ये जे तू पैसे भरलेले आहेत ते तू पैसे परत घेऊ नकोस, ते तुझ्या उपयोगी येतील, कारण तुझा मुलगा तुला तिथे ठेवेल. आपल्या घराण्याची ही परंपरा आहे. त्यामुळे त्या मागच्या ओल्ड एज होम मध्ये तू जे पैसे भरलेले आहेत ते तू रिटर्न घेऊ नकोस. ताई, मी जेव्हा असं त्या मुलांना सांगतो, ती मुलं स्तब्ध होतात. मी इकडून जेव्हा हॅलो हॅलो बोलतो तेव्हा ते रडत असतात. काही मुलं तर अक्षरशः रडतात आणि म्हणतात, गुरुजी तुम्ही माझे डोळे उघडले, मी माझ्या वडिलांना नाही सोडणार. परंतु मी त्यांना दुसरा ऑप्शन देतो. समजा तुम्हाला एखाद्या ठिकाणी जायचं आहे, परदेशात जायचं आहे, आई वडील वृद्ध आहेत, त्यांना तुम्ही कॅरी ऑन करू शकत नाही किंवा घेऊन जाऊ शकत नाही. अशा वेळेला तुम्ही आमच्याकडे आणून ठेवा ना. पण तात्पुरतं, म्हणजे तात्पुरतं, काही वेळेकरता, काही वेळेकरता. मग तुम्ही महिन्यासाठी ठेवा, 10 दिवसासाठी ठेवा, कायमचं नाही. कायमचं नाही. कायमचं आई वडिलांपासून लांब जाऊ नका. प्रेक्षक मित्र हो, जर आपण यंग अवस्थेत असाल तर आई वडिलांसारखं दैवत पुन्हा मिळणार नाही. त्यांची मनोभावे सेवा करा. ओल्ड एज होम फक्त एकाच एवढ्याच अडचणीसाठी उपयोगात आणा, अशी आपणास नम्र विनंती. ताई, असे एक एक मुलं आहेत, परदेशात राहतात, पैसे खूप पाठवतात, पण आई वडील आजारी पडले किंवा आजारी पडून वृद्धाश्रम मध्ये वारले तर त्यांच्या अंतिम संस्कारासाठी सुद्धा येत नाही. तिकडून पैसे पाठवतात आणि म्हणतात तुम्हीच तिकडे अंतिम संस्कार करा. काय म्हणायचं हो याला? कसलं मातृपितृ देव आणि कसलं काय? तर वाईट परिस्थिती आहे. आम्ही स्वामीच्या माध्यमातून लोकांपर्यंत असं वैज्ञानिक दृष्टिकोनातून समजावून सांगण्याचं कारण हे आहे, कारण आई वडिलांचं ऋण कोणीच फेडू शकत नाही. जगामध्ये एकही व्यक्ती नाहीये की आई वडिलांचं ऋण फेडू शकतो. आणि मेडिकल सायन्स असं सांगतं ताई की मी माझ्या आजोबाच्या पणजोबांच्या शरीरामध्ये बीज रूपाने होतो. जर वडील नसते, त्यांनी बीज रूपाने जर तुमचा सांभाळ केला नसता तर तुम्हाला हे शरीर मिळालं असतं का बाळानो? आई वडिलांची सेवा करा. आम्ही वृद्धाश्रम काढलेला आहे म्हणजे आमच्या वृद्धाश्रम मध्ये पाठवू नका. आम्हाला बिझनेस करायचा नाही. तुम्ही जर तुमच्या घरी तुमच्या आई वडिलांना जर अतिशय चांगल्या प्रकारे जर सांभाळत असाल तर सर्वच्या सर्व जगातले वृद्धाश्रम बंद व्हावीत अशी मी स्वामींचरणी प्रार्थना करतो. परंतु तुम्हाला काही अडचण असेल तर 10-12 दिवसासाठी आमच्याकडे ठेवू शकता. ही अडचण आपण समजू शकतो, स्वामी सुद्धा समजू शकतात, तुमचे आई वडील सुद्धा समजू शकतील. आता तुम्ही जसं आवाहन केलं लोकांना की जर का आई वडिलांना काही काळापुरता इथे ठेवायचं असेल, त्यांची छान काळजी जर का घेतली जावी असं आपल्याला वाटत असेल तर संपर्क कुठे साधावा? लाईफ ओल्ड एज होम म्हणून वेबसाईट आहे, त्याच्यावरती सगळे आमचे नंबर आहेत.
शिवाय गुगलवरती सुद्धा भाऊसाहेब कटके गुरुजी टाकलं तरी येईल. आमच्या डिस्क्रिप्शन मध्ये नंबर दिसतील, त्या नंबरवरून आमच्याशी तुम्ही संपर्क साधू शकता. तरी सुद्धा आपण मला कॉल केला तर ही गोष्ट मी तुम्हाला सांगणार म्हणजे सांगणार. गुरुजी, मला इथे येऊन खरंच खूप बरं वाटलं. गुरुजींबरोबर इतक्या गप्पा मारायला मला मिळाल्या आणि खूप काही शिकायला सुद्धा मिळालं, तुमच्याशी बोलायला मिळालं. कधीपासूनची माझी इच्छा होती स्वामींच्या मठात यावं. मला खरंच खूप बरं वाटतंय. ताई, आपण इथे आलात, मन भरून आनंद झाला. आपल्याकडे आईसाहेबांना नेसवलेली साडी आहे, ती आपणाला आशीर्वाद म्हणून आम्ही देत आहोत. खरंच की काय? श्री स्वामी समर्थ. आपण त्याचा स्वीकार केला, धन्यवाद. वाटलं की कोणीतरी खरंच आपली ताई आलेली आहे, भेटलेली आहे, माहेरला आलेली आहे, माहेर करून आता पुन्हा सासरी जाणार आहे. आपल्या आयुष्यात सुख शांती नांदो. आपल्याला स्वामींकडून अनेक आशीर्वाद आहेत. आपल्या सर्व इच्छा पूर्ण हो, आपल्या मनोकामना पूर्ण हो, अशी श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी प्रार्थना करतो. मला ही माहेरची साडी आली आहे त्याबद्दल थँक्यू सो मच. खूप सुंदर आहे, खूपच सुंदर आहे. वा वा वा. सो मला माझ्या भावानी, कटके गुरुजींनी माहेरची साडी दिली आहे. पुढल्या एपिसोड मध्ये मी हीच साडी घालून येईन आणि तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं कटके गुरुजींतर्फे दे. बरं, हा एपिसोड तुम्हाला सगळ्यांना कसा वाटला ते कमेंट्स मध्ये नक्की लिहून पाठवा. आम्हाला खरंच वाचायला खूप आवडतात तुमच्या सगळ्यांचे कमेंट्स. थँक्यू सो मच.